नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपले 7 दिवस क्लासला पूर्ण झाले. तर आपला आज क्लासचा 8वा दिवस आहे. तर कालपर्यंत आपण 4 नंबरची मोती, 3 नंबरची मोती टाकण्याचं मी शिकवलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट पाईप, मोठे कट पाईप आणि शुगर बीट कसे टाकायचे ते शिकवणार आहे. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी हे क्लास संपल्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या निडलनी कसं आरी वर्क करायचं ब्लाउजवर ते पण शिकवणार आहे. साध्या सुईनी सुद्धा आपल्याला छान प्रकारे आरी वर्क करता येतं, त्याचे पण व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे. हे पहा, आता आपण आज मोठे कट पाईप शिकणार आहोत. तर तो एकच टाकायचा असतोय. ते 2 टाकले तर असं तिरक येतं बघा, म्हणून तो एक टाकायचा. आणि छोटी काही कट पाईप असतील ना तेव्हा मग 2 टाकले तरी चालतात. परंतु हे मोठे कट पाईप आहेत ना, याला एकच सिंगलच टाकायचा तो, तेव्हा तो जुळून येतो, मग असं अंतर पडत नाही मग त्याच्यामध्ये. हा मोठा कट पाईप घेतलाय मी. हे पहा, असा ह्याच बोटाने लोटायचा. त्याचं पण असा अंतरचा अंदाज बघूनच टाकायचा. असं दाखवून हे एकच टाकते बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, असा ओवून घ्यायचा, ह्या बोटाने पकडायचा असा. ह्या बोटाने पकडल्यानंतर अशी सुई ही बघा अशी धरायची, ह्या बोटाने असा लोटायचा तो. हे बघा असं घ्यायचं. त्या शुगर बीट सारखं 4 नंबरच्या मोत्यासारखंच करायचं. पण हा कट पाईप आहे ना, ह्या बोटाने लवकर असा खाली जात नाही, असा म्हणजे जोरात लोटावा लागतो. ह्याच बोटाचा वापर करायचा त्याला, करंगळी शेजारचं बोट. हे बघा, अंतर अजिबात पडत नाही. फक्त त्या टाक्याचा अंदाज बघा, म्हणजे जुळून येतोय का, एकदम त्याला जुळून घ्यायचं. म्हणजे टाक्याचा अंदाज बघून त्याच्यात जवळ टाका घ्यायचा एकदम असा. हे बघा असं. आता हे अंतर किती लागते त्याला, मग त्यानुसार हे असं बघा, इथे असं घ्यायचं. आता हे झाल्यानंतर, आरी वर्कचं झाल्यानंतर मी साध्या सुईने आपण ते पण आरी वर्कचं कसं करायचं, मोती कसे टाकायचे ते पण मी शिकवणार आहे. कारण की काहींना ह्या सुईनी नाहीच जमत ना, तर मग साध्या सुईनी पण छान होता आरी वर्क. फक्त तो टाका कसा टाकायचा तो माहिती असणं गरजेचं, तर तो पण शिकवणार आहे. ते पण मी ब्लाऊज पण दाखवणार आहे कसे बनवले ते साध्या सुईने. हे बघा, आता हे अंतर बघून घ्या. आता याच्यात हे असं सारखं आलं पाहिजे. हे कट पाईपचं, हे मोठा कट पाईप आहे. आणि छोटा कट पाईप असेल ना तर ते 2 घेतले तरी चालतात. आणि डिझाईन बनवताना कट पाईप असते डबल टाका घ्यावा लागतो. हा आपण सिंगल घेऊ राहिलो. हे पहा, आता आपल्या व्हिडिओला 8 दिवस पूर्ण झाले. तर आपण आता आजच्याला कट पाईपचे घेतले, मोठे कट पाईपचे हे घेतले. आता आपण शुगर बीट घेणार. हे पहा, शुगर बीटची लाईन घेऊ आपण. ही हे बघा, आता मी अशी गाठ देऊन घेतली. आता आपल्याला आज शुगर बीट टाकायचे. आता किती टाकायचे, कसे टाकायचे, मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये आज सांगते. आजच्याला आपलं कट पाईप कसे टाकायचे ते झालं समजावून सांगू. तर आता आपण शुगर बीट कसे टाकायचे हे समजावून सांगते. हे पहा, असं घ्यायचं खाली.
आता अशी सुईमध्ये असं केलं की मोती येतात. मी 2च घेतले का तर फक्त दाखवण्यासाठी. मी 3 4 आपण नंतर घेऊ शकतो आल्यानंतर. ह्या बोटानेच लोटायचे ते पण. त्याचं पण असं अंतर बघून घ्यायचं. 2 मोत्याचं अंतर बघून घ्यायचं. हे पहा मी 2च घेतले. 2च मोती घेते मी. शिकण्यासाठी कमीच मोती वापरायची शक्यतो, नाही तर फिनिशिंग नाही येत मग. हे पहा एकदम जवळ टाका द्यायचं आहे. शुगर बीटचं हे काम खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं शुगर बीट. जास्तीत जास्त ब्लाऊजला शुगर बीटचंच काम छान दिसतं आणि तेच वापरतात जास्त. हे पहा आता 2च घेते मी, फक्त 2. तसे तुम्ही शिकल्यानंतर 3 4 5 पर्यंत घेऊ शकता, पण शिकूपर्यंत चांगली भरपूर प्रॅक्टिस झाल्यानंतरच 3 4 घ्यायचे. तोपर्यंत शिकूपर्यंत प्रॅक्टिस होईपर्यंत फक्त 2च घ्यायचे. तेव्हा अशी फिनिशिंग येते. बघा कशी फिनिशिंग आली ती. असे घ्यायचे सुईमध्ये. हे मोती ओवत असे हाताने ओवायला ते छोटे छोटे असतात, लवकर ओवले जात नाही, तर ते वाटीतच मग असं सुईने घ्यायचे. ह्याच बोटाने लोटायचे. बघा नंतर पुढे दाखवते मी 3 पण कसे घेतल्यावर येतं इथे. तर आता फक्त 2च मणी घेते मी. 3चे पण दाखवते, 4 मोत्याचं पण दाखवते शुगर बीट. हे खूप महत्त्वाचं आहे. हे असे तिरके येतात. मग हा जर याच्यामध्ये जर गॅप पडला ना तर हे मणी असे तिरके होतात, वाकडे होतात. म्हणून असे सरळ येण्यासाठी फक्त सुरुवातीला आपण शिकोपर्यंत 2 घ्या. हे पा दिसतंय का अंतर? अजिबात अंतर दिसत नाही मण्याच्यामध्ये. असं अजिबात अंतर दिसायला नाही पाहिजे, कारण ह्याच मोत्याचं काम जास्त आहे. ब्लाऊजचे बॉर्डर वगैरे, पाना फुलाच्या नक्षीमध्ये प्रत्येक बॉर्डरला शुगर बीटच जास्त लागतं. आणि ते मोती खराब पण होत नाही लवकर धुतले तरी ब्लाऊज. म्हणून शुगर बीटचंच जास्त काम करायचं ब्लाऊजवर. हे पहा आता व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, हे कसे मणी आले. हे बघा असेच आले पाहिजे. हे असे मणी असा इकडे इकडे असा हे नाही झाला पाहिजे, असा ढिल्ला झाला नाही पाहिजे, असा पॅक बसला पाहिजे. असा लूज जर झाला तर मग ही लाईन आहे ना, हा जर लूज झाला तर तो तिरका येतो. म्हणून ही लाईन घेतानाच तो टाका त्याच्या जवळ घ्यायचा आणि 2 शक्यतो 2 मोती घ्यायचे. आणि एक लक्षात ठेवायचं, हे सुईचं टोक हे आपल्याच बाजूने आलं पाहिजे. आता 3 कसे टाकायचे ते दाखवते. हे मी आत्तापर्यंत 2चं दाखवलं, आता 3 मोती कसे टाकायचे ते दाखवते. 3 पण तसेच टाकायचे असतात, ह्याच बोटाने लोटायचं. फक्त 3 मोते टाकल्यानंतर हे अंतर वाढतं ना, त्यानुसार टाका घ्यायचा. हे बघा हा टाका घेणं खूप काळजीपूर्वक घ्यायचा. खालून आणि वरून सारखा पकडून तो ओढायचा, सारख्या प्रमाणात ओढायचा, तेव्हा तो पॅक होतो. हे पहा आता मी 3 घेतले. आता हे 3 मी असे बोटाने धरले, ते निष्ठून जातात, भरपूर वेळेस सांडून जातात, ते पुन्हा पुन्हा घ्यायला लागतात. पण आपण असे 3च घेतले ना, असे पकडून ठेवायला सोपं जातं. 2 किंवा 3 जास्त घेतले तर ते नाही, शक्यतो पकडता येत नाहीत. तर हे बघा 3चं कसं होतंय बघा. एकदम स्लो सांगते तरी पण. हे पहा 3च घेतलेत. 3 जरी घेतले तरी काही फरक पडत नाही. हे बघा तरी पण छान फिनिशिंग येते. पण प्रॅक्टिस नसल्यावर नाही येत. प्रॅक्टिस असली तरच 3 मोत्याची फिनिशिंग येते. नाही तर शक्यतो थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु 3च घ्यायचे नाही, 2च. 2पेक्षा जास्त नाही घ्यायचे.
फिनिशिंग पाहिजे असेल तर. प्रॅक्टिस झाल्यानंतर खूप फास्ट होतं ते, पण आता दाखवण्यासाठी एकदम स्लो दाखवते. हे पहा, 3 मोत्याचं पण काही फरक वाटला का तुम्हाला? नाही ना. हे बघा, याच्यासारखीच फिनिशिंग आली ही पण. फक्त हे अंतर कळायला पाहिजे आपल्याला कुठे टाका घ्यायचा. हे 3-3 मोत्याचं आहे बघा, हे पण. हे 2-2 मोत्याचं आहे. आता 4 मोती पण घेऊन दाखवते. हे पहा, मी 4 मोती घेतली आता. तर 4 मोत्याची पण फिनिशिंग छान येते. अशीच लोटायची, ह्याच बोटाने लोटायची ती. आता तिरका कसं येते ते पण एकदा सांगते मी. तीन तीन मोत्या, चार चार मोत्याचे दाखवले मी आता. 4 मोते आहेत हे. आता असे पकडले. चार मोत्याचं पण काहीच फरक पडत नाही. छान आले. फक्त हे मग असं वाकडे होतात इकडून जास्त असतात ना ते मोती, मग ते लगेच दिसतात. त्यामुळे फक्त 2 किंवा 3च घ्यायचे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पांढरा मोती कसा टाकायचा आणि छोटा कट पाईपाचं खूप काम असतं ना आपल्याला. ते 3Dमध्ये 5Dमध्ये लागतात ना, तर ते पण सांगणार आहे. आणि कलरमध्ये पण असतात छोटे कट पाईप. मोठ्या कट पाईपपेक्षा छोट्या कट पाईपचं जास्त काम असतं, म्हणून तो व्हिडिओ मी उद्या दाखवणार आहे. आणि पांढरे मोती 4 नंबर 3 नंबर ते पण उद्या दाखवणार आहे.